एकीकडे सूर्य आग ओकतोय, उष्णता प्रचंड वाढली आहे, त्यातच पाणी टंचाई निर्माण झाली आहे. याही परिस्थितीत जुन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये जांभळ्या रंगाच्या शेवंतीचं उत्पादन घेऊन भरघोस असा नफा मिळवलाय. आपण या ठिकाणी पाहू शकताय, या शेतकऱ्यांनी अगदी डोंगर माळरानावरती हे शेवंतीचं पीक घेतलंय आणि खरं तर इतर पिकांना अगदी कमी बाजारभाव मिळत असताना 10 ते 15 रुपये इतका कमी बाजारभाव मिळत असताना ह्या जांभळ्या रंगाच्या शेवंतीच्या पिकाला मात्र 100 ते 150 रुपयांचा बाजारभाव मिळत आहे. त्यामुळं या पीक उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होताना पाहायला मिळत आहे. आपल्यासोबत आहेत ह्या पिकाचे उत्पादक शेतकरी. काय सांगाल तुम्ही डोंगर माळरानावरती हे शेवंतीचं पीक घेतलंय? तर आम्ही पहिल्यांदा म्हणजे पहिल्यांदाच हे पीक घेतलंय. तर आम्हाला उत्पन्न पण चांगलं मिळतंय आणि बाजार पण व्यवस्थित आहेत. खरं तर पाण्याची टंचाई आहे आणि तुम्ही पाण्याच्या टंचाईमध्ये सुद्धा अगदी डोंगर माळरानावरती हे पीक घेतलंय. पाण्याचं पूर्णपणे योग्य व्यवस्थापन करून ड्रिपद्वारे आम्ही पाणी सोडतो. दिवसातून 1 तास त्याला पाणी लागतं. हे 3-4 दिवसातून 1-2 तास त्याला पाणी सोडतो आम्ही. खरं तर इतर फुलं जी आहेत, सफेद शेवंती असेल, बिजली असेल किंवा झेंडू असेल, ह्या फुलांना अगदी 10 ते 15 रुपये किलोला बाजारभाव मिळतोय. मात्र ह्या शेवंतीला 100 ते 150 रुपये किलोला बाजारभाव मिळतोय. हा फरक कशामुळे आहे? कारण सप्लाय ह्या फुलाला गळीत कमी असते. त्याच्यामुळं जेवढं मला मार्केटमध्ये कोणतीही वस्तू असू तर त्याचे सप्लाय कमी झाला का ते मार्केट त्याचं वाढतं आणि त्या फुलाचं म्हणजे त्याच्या कलरवर आहे. कलर जर फिक्का झाला तर मार्केट पण कमी होतं. खरं तर आपण या ठिकाणी पाहिलं, ही जी फुलं आहेत, ह्या फुलांचा संपूर्ण बाजार हा या फुलांच्या रंगावरती अवलंबून आहे. जांभळ्या रंगाची फुलं असल्यामुळे याचं विशेष आकर्षण आहे आणि त्यामुळे इतर पिकांना 10 ते 15 रुपये बाजारभाव मिळत असताना या जांभळ्या रंगाच्या शेवंतीच्या फुलांना मात्र 100 ते 150 रुपये प्रति किलोला बाजारभाव मिळत आहे आणि त्यातून शेतकऱ्यांना चांगला नफा होताना दिसत आहे. सचिन तोडकर, न्यूज 18 लोकमत, जुन्नर, पुणे.